हा व्हिडिओ संचातील घटकांची संख्या मोजण्याबद्दल आहे. आपण काही उदाहरणे घेऊया. समजा आपल्याकडे x हा असा एक संच आहे की x ही विषम नैसर्गिक संख्या आहे. विषम नैसर्गिक संख्या 1, 3, 5, 7 आणि अशाच या संख्या पुढे असतात. आणि ही अशी यादी आहे जिथे घटक संपत नाहीत. ही यादी कधीच संपत नाही. तर आपल्याकडे किती घटक आहेत बरं? या प्रकरणात आपल्याकडे अनंत घटक आहेत, कारण ही यादी कधीच संपत नाही. चला दुसरं उदाहरण घेऊया. एक्स ही 9 पेक्षा लहान असलेली समनैसर्गिक संख्या आहे. तर इथे आपल्यावर एक अट आहे. ही यादी 2, 4, 6, 8 अशी असेल. हे केवळ 4च घटक आहेत, कारण आपण समनैसर्गिक संख्या शोधत आहोत आणि त्या 9 पेक्षा लहान आहेत. तर ही ती यादी आहे. मग आपल्याकडे किती घटक आहेत बरं? आपल्याकडे 1, 2, 3, 4 असे 4 घटक आहेत. आपण अजून एक उदाहरण घेऊया. आपण असे सर्व एक्स शोधत आहोत की जिथे एक्स ही विषम आणि सम दोन्ही आहे. एक्स सम आणि विषम दोन्ही कशी असू शकेल बरं? ती असू शकत नाही. ती एकतर विषम असू शकते किंवा सम असू शकते. ती दोन्ही कधीच असू शकणार नाही. तर मग आपल्याकडे किती घटक आहेत बरं? बरं, इथे आपल्याकडे एकही घटक नाही आहे. इथे 0 घटक आहेत. हा संच एक रिक्त संच आहे. आणि गणितामध्ये आपण संचांचे अशा प्रकारे 3 गटात वर्गीकरण करतो. पहिलं उदाहरण हे अनंत संचाचं आहे. हे संच कधीच संपत नाहीत. यातील घटक अनंत असतात. पुढचं उदाहरण हे शांत संचाचं आहे. या संचांमध्ये घटकांची संख्या मर्यादित असते. आणि शेवटचा, बरं सर्वात आधी आपण यासाठी प्रश्नचिन्ह वापरत नाही. आपण असे महिरपी कंस वापरतो आणि त्यात काहीही लिहित नाही. त्याला आपण रिक्त संच असं म्हणतो, किंवा हे संच दर्शवण्यासाठी आपण फाय हे विशेष चिन्ह वापरतो. या संचांना रिक्त संच असं म्हणतात. त्यांना नल संच किंवा नल सेट किंवा व्हॉइड संच म्हणजेच व्हॉइड सेट असंही म्हटलं जातं. या तिन्हीचा अर्थ एकच आहे. इथली मुख्य कल्पना ही आहे की या संचांमध्ये काहीच नसतं. तर अशा प्रकारे आपल्याकडे अनंत संच, शांत संच आणि रिक्त संच आहेत. आपण आता जे शिकलो त्याचा पटकन सराव करूया. इथे संचांची एक यादी दिलेली आहे बघा. तुम्ही व्हिडिओ थांबवून या संचांचे शांत, अनंत किंवा रिक्त संच असं वर्गीकरण करावं असं मला वाटतं. ही ती यादी आहे. आपल्याकडे एवढे संच आहेत. ठीक आहे, व्हिडिओ थांबवा आणि हे स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. आता आपण हे एकत्र सोडवूया. आपण एक एक करून ते घेऊया. 2ने विभाज्य असणाऱ्या विषम नैसर्गिक संख्यांचा संच, म्हणजेच 2नी भाग जाणाऱ्या विषम संख्या. जर त्या संख्या विषम असतील तर त्यांना 2ने कसा भाग जाईल? इथे तर विसंगती आहे. याचा अर्थ या संचात काहीच नाही. हा एक रिक्त संच आहे. सम मूळ संख्यांचा संच. बरं, जवळजवळ सर्व मूळ संख्या सम नसतात, पण एक मूळ संख्या अशी आहे जी सम आहे आणि ती संख्या 2 आहे. त्याच्यामुळे हा संच रिक्त नाही. या संचात फक्त एकच घटक आहे आणि तुम्ही त्यातील घटकांची संख्या मोजू शकता आणि म्हणूनच हा संच शांत संच आहे. पुढचा संच. एक्स ही नैसर्गिक संख्या आहे आणि एक्स ही 5 पेक्षा लहान आहे आणि एक्स ही 7 पेक्षा मोठी आहे. बरं, जर ती 5 पेक्षा लहान असेल तर ती 7 पेक्षा मोठी कशी असू शकते? पुन्हा विसंगती. याचा अर्थ या संचात काहीही नाही. हा रिक्त संच आहे. पुढचं उदाहरण. आपण असे सर्व y शोधत आहोत जिथे y हा 2 समांतर रेषांचा छेदबिंदूंचा बिंदू आहे. पुन्हा एकदा, 2 समांतर रेषा एकमेकींना कशा छेदू शकतील? तिथे कोणताही छेदनबिंदू नसतो. जर 2 रेषांनी एकमेकींना छेदलं तर त्या समांतर राहणारच नाहीत. याचा अर्थ तिथे 0 बिंदू आहेत किंवा एकही बिंदू नाही. म्हणजेच हा पुन्हा एक रिक्त संच आहे. चला पुढचा संच घेऊया. वर्षातील महिन्यांचा संच. वर्षात 12 महिने असतात. तुम्ही ते मोजू शकता. हा एक शांत संच आहे. आता पुढे 1, 2, 3, पुढे जात राहतो आहे हा संच आणि याच्यामुळे आपल्याला कळतं की याच्यात अनेक संख्या आहेत आणि म्हणून तो अनंत संच आहे. आता इथे बघा, 1, 2, 3 आणि असंच पुढे, परंतु 100ला हा संच संपतो. इथे काळजी घ्या, हा अनंत संच नाही, तो 100वर थांबतो. याचा अर्थ हा शांत संच आहे. पुढे 100पेक्षा मोठ्या धनपूर्णांकांचा संच. बरं, 100पेक्षा मोठ्या खूप साऱ्या धनपूर्णांक संख्या आहेत. तुम्ही त्या मोजूही शकत नाही. तुमच्याकडे 101, 102, 103, 104 आणि अशा बऱ्याच संख्या असू शकतात. त्यामुळे इथे कोणतीही मर्यादा नाही. याचा अर्थ हे अनंत आहे. हा संच अनंत संचाचं उदाहरण आहे. पुढे 99पेक्षा लहान मूळ संख्यांचा संच. बरं, कारण इथे एक मर्यादा आहे. तुम्ही फक्त 99 पर्यंतच जाऊ शकता. तुम्ही 2 पासून सुरुवात करू शकता आणि पुढे जाऊन मूळ संख्या मोजू शकता. याचा अर्थ हा शांत संचांचं उदाहरण आहे. पुढे एक्स अक्षाला समांतर रेषांचा संच. तुम्ही एक्स अक्षाला समांतर असलेल्या अनंत रेषा काढू शकता.
याचा अर्थ हा अनंत संच आहे. आणि शेवटचा आरंभबिंदू 0,0 मधून जाणाऱ्या वर्तुळांचा संच. पुन्हा एकदा, आरंभबिंदूतून सर्व दिशांना जाणारी अनंत वर्तुळे असू शकतात. याचा अर्थ हे सुद्धा अनंत संचाचे एक उदाहरण आहे. यासोबतच आपलं काम पूर्ण झालंय. आता शांत संच, अनंत संच आणि रिक्त संच असे संचांचे वर्गीकरण कसे करायचे याची आपल्याला चांगली समज आलेली आहे.